हिवाळी अधिवेशनाचं कामकाज समोर पहिल्या दिवशी शासकीय कामकाज पुरवणी मागण्या सादर होणार। शोकप्रस्तावानंतर पहिल्या दिवसाचं कामकाज तहकूब होणार। उल्हासनगर महापालिकेत मतदार शोधून दाखवा, मतदार शोधा, 1 लाख रुपये घेऊन जा। मतदार शोधणाऱ्याला मनसेकडून 1 लाखांचं बक्षीस घोषित। नागपुरात गुरु गोविंद सिंग यांचा शताब्दी समारोह कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। कार्यक्रमात सुमारे 5 लाख भाविकांची उपस्थिती। मालेगाव चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री दादा भुसेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी नवीन कायदा आणावा, मुख्यमंत्र्यांना निवेदन देत दादा भुसेंची मागणी। विरोधी पक्षाशिवाय संसद फक्त मोहोर संस्था लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष अत्यावश्यक, मिटकरींचा सरकारला घरचा आहे। जळगावच्या भडगाव पाचोऱ्यात ईव्हीएम सुरक्षेला खासगी कवच। ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी नेमले सुरक्षा रक्षक। हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरदार। राम शिंदे आणि नीलम गोऱ्हेंनी घेतला तयारीचा आढावा। कोणत्याही व्यवस्थेत त्रुटी ठेवू नका, दूरध्वनी इंटरनेट सेवा खंडित ठेवा, सभापती आणि उपसभापतींच्या सूचना। सरकार पैशांचा वारेमाप वापर करते। राज्यात उडता पंजाब सारखी वाईट स्थिती। सरकारकडे विरोधी पक्षाचा सन्मान राखण्याची सभ्यता नाही, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। हिवाळी अधिवेशनात 2 दिवस भांडणच चालतील। राजकीय नेते शेतकऱ्यांचं वाटोळं करणार, मनोज जरांगेंची टीका। अधिवेशनात जास्तीत जास्त मंत्र्यांनी उपस्थित रहा। अधिवेशनात सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्र्यांना सूचना। आम्ही रोज फोनवर बोलतो, कॉल रेकॉर्डिंग इंस्टाग्रामवर टाकतो। फडणवीस शिंदेंच्या अबोल्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मिश्किल टिप्पणी। छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीचे फॉर्म घेण्यासाठी गर्दी। भाजप कार्यालयात इच्छुकांची उसळली गर्दी। पहिल्या 2 तासात 340 फॉर्मचं वाटप। कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला धक्का। माजी महापौर सई खराडे चिरंजीवासह शिवसेनेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। डोंबिवलीमधील अभिजित थरवळांच्या प्रवेशाला स्थगिती। भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशास तुर्तास स्थगिती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। संगमनेरमध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे बंद झाल्यानं नागरिकांमध्ये मोठा संभ्रम। सर्व उमेदवारांची तातडीनं घटनास्थळी धाव। भाजपचे मनसुबे हाणून पाडा। उद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। भारतीय कामगार सेना म्हणून एकसंघ राहा। भारतीय कामगार सेना ही कुणाची मक्तेदारी नाही, उद्धव ठाकरेंनी टोचले ज्येष्ठ नेत्यांचे कान। विरोधी पक्ष नेत्याशिवाय विधिमंडळ कामकाज होणार का, या प्रश्नावर राम शिंदेंचे आश्चर्यकारक विधान। स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या प्रथा आता सुरू असणं अभिप्रेत नाही, विरोधी पक्षनेते पदावरून राम शिंदेंचं विधान। जय पवारांच्या लग्नात काका पुतण्याचा एकत्र डान्स। ते राजकीय नृत्यही एकत्रच करतात। 2024ला मी त्यांच्या राजकीय नृत्याचा शिकार झालो। राम शिंदेंची अजित पवार रोहित पवारांवर टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुस्तकाचं लोकभवनात उद्या प्रकाशन। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन। अजित पवार एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। केवळ बोलून विरोधी पक्षनेते पद मिळत नसतं, पाहिजे तेवढे आमदार आणण्याचा प्रयत्न करा। भाजप नेते प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली संजय राऊतांची भेट। भेटीदरम्यान राऊतांच्या तब्येतीची केली विचारपूस। अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या अडचणीत वाढ। गोपाल दातकर यांच्यावर पैसे चोरल्याचा आरोप। जिल्हाध्यक्ष विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीचा महापौर बसवण्यासाठी आमचे प्रयत्न। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। मुंबई मेट्रो 2 अ ची सेवा विस्कळीत। 1 तासांपासून सेवा ठप्प। डीएन नगर ते गुंदवली स्थानकादरम्यान सेवा विस्कळीत। सोलापूर धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित। पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा। लुटमारीच्या घटना वाढल्यानं काही ठिकाणी धोकादायक जाहीर।
पिंपरी चिंचवडमध्ये 2 कोटींच्या लाच प्रकरणी पीएसआय प्रमोद चिंतामणी शासकीय सेवेतून बडतर्फ. पैसे दुपटीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक. आयुक्त विनय कुमार चौबे यांचे बडतर्फ करण्याचे आदेश. इस्कॉन मुंबई आणि इस्कॉन बंगळुरूत वाद. इस्कॉन मुंबईच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी पार. भगवान कृष्ण या सगळ्याबद्दल काय विचार करत असतील, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. बुलढाण्यात 27-28 डिसेंबर रोजी महाकवी वामन कर्डक साहित्य संमेलनाचं आयोजन. साहित्य संमेलनाच्या लोगोचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन पार. यवतमाळ जिल्ह्यात अवैध रेती तस्करीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ. पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप. रेती तस्करी रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ठोस निर्णय घेणार का, याकडे लक्ष. आयटक संलग्न शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा. हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार मोर्चा. तुटपुंजा मानधनाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुलुंडचा AQI सतत खराब. भाजप आमदार मिहिर कोटेंची कंत्राट तत्काळ रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी CBSचा इनामदार पुन्हा उच्च न्यायालयाच्या दारात. भरपाई सरसकट 8,500 वरच थांबली. शेतकऱ्यांचं 100% नुकसानीची नोंद असताना दिरंगाई. मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रादुर्भावात वाढ. माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचा आरोप. मुंबईत धूर फवारणी सुरू करण्यासाठी धोरण आणा. नार्वेकर यांचं मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणींना पत्र. राज्यातील शिक्षकांचं उद्या आझाद मैदानात आंदोलन. जुनी पेन्शन, TET या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा एल्गार. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन. आदित्य ठाकरेंना देखील इंडिगोचा फटका. आदित्य ठाकरेंची इंडिगो फ्लाईट रद्द. आज आदित्य ठाकरे इंडिगो फ्लाईटने नागपूरला येणार होते. इंडिगोच्या गोंधळामुळे आदित्य ठाकरे नागपूरला पोहोचले नाही. स्पाइसजेटची अतिरिक्त 100 विमान उड्डाणं. इंडिगोच्या गोंधळामुळे स्पाइसजेटचा निर्णय. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला निर्णय. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीट रद्द. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदार मंत्री चंद्रकांत पाटलांसोबत जाणार चार्टर्ड विमानाने. नागपूर अधिवेशनासाठी वेळेत पोहोचण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या स्वतःच्या वाहनाने प्रवास. विमान सेवेच्या वेळेतील बदलामुळे हेमंत रासनेंची खबरदारी. पुणे विमानतळावर सध्या परिस्थिती नियंत्रणात. इंडिगो वगळता इतर विमानांची उड्डाणं आणि आगमन सुरळीत असल्याची माहिती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांसाठी आतमध्ये 200हून अधिक खुर्च्यांची बैठक व्यवस्था. छत्रपती संभाजीनगरातील 7 कारखान्यात 5 लाख क्विंटल साखर उत्पादन. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं उत्पन्न दुप्पट. साखर उतारा 7.94% नोंदवला गेला. कन्नडच्या बारामती अॅग्रो कारखाना आघाडीवर. हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. हळद उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट. जिल्ह्यातील शेतकरी संकटात येण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.